नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। काल 16 मार्च रविवारी दुपारी साधारण 12च्या दरम्यान या राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय बुद्रुक आणि करवीर तालुक्यामधील परिते या दोन गावांमधील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या शेजारी असणाऱ्या शेतशिवारामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना या भोगावती नदीमध्ये मगर सदृश्य प्राण्याचं दर्शन झाल्याची एक घटना घडली किंवा निदर्शनास आली। त्यानंतर ही बातमी अनेक युवकांच्या काना गेल्यानंतर या ठिकाणी अनेक शेकडो युवक या ठिकाणी जमले होते आणि हा म्हणता ही बातमी सगळीकडे पसरली आणि एकच खळबळ उडाली। या बातमीची दखल घेत के न्यूजच्या वतीनं सावधानता म्हणून एक वृत्त या निमित्तानं प्रसारित करण्यात आलं आणि या वृत्ताची दखल घेत वनसंरक्षण अधिकाऱ्यांकडून, फॉरेस्ट विभागाकडून, वन विभागाकडून या ठिकाणी रेस्क्यू टीम ताबडतोब पाठवून या ठिकाणी सर्चिंग करण्यात आलं। काल झालेलं सर्चिंगनंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी वन विभागाची टीम सर्चिंग करण्यासाठी आलेली आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी नेमकं काय मगरीचं अस्तित्व आहे किंवा नाही याविषयी आपण माहिती घेणार आहोत। साधारण जर एक इतिहास बघितला तर भोगावती नदीमध्ये साधारण मगरी अजूनपर्यंत आढळलेल्या नाहीत, पण याची शक्यता नाकारसुद्धा येत नाही। त्यामुळे या ठिकाणी सर्चिंग करणं हे अतिशय गरजेचं आहे। तसं पाहिलं तर या भोगावती नदीच्या गोड्या पाण्यामध्ये उदमासा, उदमांजर ज्याला हिंदीमध्ये उदबिलाव म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ओटर म्हणतात, अशा या प्राण्याचे वावर मात्र नेहमी आढळलेला आहे। त्या अनुषंगानं हा प्राणी तोच आहे की मगर आहे याविषयी पुन्हा एकदा वन विभागाकडून खात्री करणं चालू आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी आलेल्या टीमशी आपण संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत वनपाल विश्वास पाटील सर आपल्यासोबत आहेत। सर, तुमची प्रतिक्रिया येण्या अगोदर एक कौतुक करावंसं वाटते की काल जे आपल्या केन्यूजच्या वतीनं बातमी प्रसारित झाली ताबडतोब तुम्ही त्यावर कारवाई करत या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठवली, त्याबद्दल खरोखर एक कौतुक आहे। आणि त्यानंतर आता सांगा की कालच्या सर्चिंगमध्ये आणि आजच्या सर्चिंगमध्ये काय जाणवलं आहे? धन्यवाद सर। प्रथमतः मी आपल्या फोनवरील बातमीनुसार लागलीच मी रेस्क्यू टीम राधानगरी, आमचे रेस्क्यू पथक जलद शीघ्रकृती दल असाच या रेस्क्यूचा अर्थ आहे। त्यामुळं एखादी घटना घडत असेल किंवा संशयास्पद असेल तर त्या ठिकाणी जितकं लवकरात लवकर जाणं शक्य आहे त्या ठिकाणी आपलं जाणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीचीच आमची ही रेस्क्यू टीम राधानगरी आहे। आपला फोन झाल्यानंतर अगदी मला वाटते 10 मिनिटातच मी ह्या रेस्क्यू टीमला इथं पाठवलं होतं। काही पोहणाऱ्या मुलाने, भोगावती नदीपात्रात पोहणाऱ्या मुलाने इथं आपल्याला सांगितलं की या क्षेत्रात आम्हाला मगर दिसली, पण काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत या क्षेत्रात आमच्या रेस्क्यू टीमचं आत्तापर्यंत निरीक्षण सुरू आहे, पण अजूनपर्यंत तरी मगरीचा कुठलाही वावर दिसून येत नाही। पण भोगावती नदीपात्रात मगर नाही असं आपण 100% म्हणू शकत नाही। तर पोहणाऱ्या मुलांसाठी किंवा इतर शेतकऱ्यांसाठी, इथल्या जवळच्या नजीकच्या शेतकऱ्यांसाठी माझं एक आव्हान राहील की किमान एक 8-10 दिवस तरी आम्ही याच्यावरती निरीक्षण ठेवून राहूच, पण नदीपात्रात पोहण्यासाठी किंवा शेतीपंपावरती काही कामं करायची असतील नदीपात्रातली तर त्या ठिकाणी थोडं सावधगिरी बाळगून जावं आणि पोहण्यासाठी 8-10 दिवस तरी मुलांनी इथं येऊ नये अशी माझी एक नम्र विनंती आहे। वन विभाग या गोष्टीवरती नजर ठेवून आहे, पण अशीच प्रत्येकानं काळजी घेऊया। वन्य प्राणी जरी असेल तरी ते वन्य प्राण्याचे संरक्षण आणि ही जबाबदारी आमची वन विभागाची आहे, पण त्याचबरोबर आम्हाला सहकार्य करण्याची जबाबदारी तितकीच नागरिकांची आहे। त्यामुळं इथला नागरिक सुजान आहे, सजग आहे, तो आम्हाला सहकार्य करील अशी मी विनंती करतो आणि आवाहन करतो की आम्ही लक्ष ठेवून आहे, आपले सहकार्य असावे। साधारण काय मूवमेंट वाटते कुठल्या प्राण्याची किंवा काय असं काय? सर, इथं गेल्या 2-3 वर्षापासून माझ्या लक्षात असं आलं आहे की या परिक्षेत्रात उदमांजर हे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात आहे आणि मला असंही एक शक्यता वाटते की जे पोहणारी मुलं आहेत त्यांनी उदमांजराला पोहताना किंवा त्याचं शेपूट वगैरे बघितलं असेल आणि नकळत त्यांना असं वाटून गेलं असेल की हे काहीतरी वेगळं आहे आणि ते मगरच असू शकते। नदी म्हटलं की मगर, त्यांना उदमांजर हा इतका मोठा परिचय नाही आहे। तर ह्या भागात उदमांजराची शक्यता नाकारता येत नाही आणि थोडीशी शक्यता तशी आहे की उदमांजरालाच त्यांनी मगर म्हणण्याचं हे केलं असणार आहे। तर उदमांजर असण्याची शक्यता आहे, तरीही आपण थोडीशी सावधानता बाळगूया। 8-10 दिवस सर्वांनीच काळजी घेऊया। धन्यवाद सर। एकंदरीत वनसंरक्षक विश्वास पाटील सरांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी त्यांच्या टीमकडून या ठिकाणी पुन्हा एकदा असे एक 8 दिवस सर्च होत राहणार आहे, शोध मोहीम राबवणार आहेत।
जरी काही मगर असेल आपण नाकारू शकत नाही हे पण त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जर असेल तर किमान आता सावधानता बाळगणे हेच आपल्या हातात आहे आणि त्यासाठी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या भोगावती नदीमधील मगरीच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. त्यासाठी पाहत रहा के न्यूज. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.